हॅलो. बच्चू कडूजी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतो. हा जो जिल्हा आता बँकेसंदर्भातला माझ्याकडे निर्णय आहे त्याची माहिती तुम्हाला मिळाली असेल. हा, नाही, मला अजून माहिती मिळाली नाही आणि मला पूर्ण माहिती नाही. मी या बाबतीत आता हे आंदोलनाचे परिणाम आहे एवढं सांगू शकतो. दबाव तंत्र आहे, व्यवस्थित काही करायचं नाही म्हणून हे सुरू केलेली मोहीम आहे. एकंदरीत जो जिथे होता त्यानं हे आमचं हेअरिंग घेतलं होतं, तो एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. एक एवढं नक्की सांगतो. आणि 4 किंवा 5 वाजता या बाबतीत सविस्तर पत्रकार परिषद घेतो. या निर्णयासंदर्भात अपील करण्याचा काही विचार किंवा त्याबाबत अपील करू. जर आता मला माहिती नाही नेमकी नोटीस काय आहे, काय काढलं माहिती नाही. तुमच्याकडून कुठून माहिती आली मला माहिती नाही म्हणून मी पोहोचतो द्या. तुम्ही आता तुमचा फोन आला तेवढं आहे मला इसलिए. तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल या पुढच्या काळात असं एक वक्तव्य तुमचं समोर येत आहे, तर का तुम्हाला नेमकं असं वाटतंय की तुम्हाला घेरलं जाईल, अडकवलं जाण्याचा प्रयत्न केला जाईल? आंदोलन कोणी बोलू नका, आम्ही हम करो सो कायदा, बीजेपीचं ते तंत्रच आहे एकंदरीत. ईडी आणि सीडी वापराच्या विविध अवजार विविध गोष्टी वापरून कशा पद्धतीनं ठेचाचं. इथं असं आहे का ही म्हणजे मोगलाई परवडली कशा पद्धतीचं आहे, बोलांतर ठेचान. बच्चू कडूजी, आता तुम्हाला या सगळ्या संदर्भात आतापर्यंत तुमच्यापर्यंत माहिती आली नाही असं म्हणता, मात्र ही जी आता 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आलेली आहे, तर आत्ता हा निर्णय झाला म्हणजे अपात्रतेचा निर्णय हा आत्ता होतोय, याकडे तुम्ही कसं पाहताय? आम्ही लढू. आम्ही पहिलेच म्हटलंय का हे परिणाम आम्हाला माहीतच होते. हे काही ना काही आपण जर थांबलो नाही, कारण मला बरेच लोकांना फोन केले कशाला करता, असलं ते पद चाललं जाईल अध्यक्षपद, कशाला मागे लागताय, शांत राहा. आणि शांत राहिले तर तुम्ही टिकून राहा आणि तुमचं आयुष्य चांगलं जाईल. ते अशा गोष्टी चालूच होत्या. सगळं एकूण माहिती देणं, आम्हाला सांगणं, विविध धमकावण्याच्या ज्या बाबी आहेत त्या चालूच होत्या. आम्ही त्याला काही भिणारे नाही आहे आणि पद आमच्यासाठी महत्वाचं नाही आहे. शेतकऱ्याचा लढा, मजुराचा, दिव्यांगाचा शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढू. नक्कीच. धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.